जो व्यक्ती सहन करत असतो त्याला जगण्यासाठी काहीतरी सापडत असतं. मानसशास्त्र सांगतं की जीवनातील संघर्ष आणि सहनशीलता या दोन गोष्टी माणसाच्या मानसिक ताकदीला आकार देतात. जेव्हा एखादी व्यक्ती दुःख, ताण किंवा अडचणींना सामोरे जाते, तेव्हा तिच्या मेंदूत कॉपिंग मेकॅनिझम सक्रिय होतात. अशा वेळी ती व्यक्ती नव्या मार्गाचा शोध घेते, छोट्या गोष्टींमध्येही अर्थ शोधते आणि जगण्याची उमेद परत मिळवते. सहनशीलता म्हणजे केवळ वेदना सहन करणे नव्हे, तर त्या वेदनांतून शिकून पुढे जाण्याची कला आहे. संशोधन दर्शवते की जे लोक संकटांमधून जातात त्यांच्यात रेझिलियन्स म्हणजेच मानसिक लवचिकता जास्त आढळते. हाच गुण त्यांना नात्यांमध्ये, करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात नवं बळ देतो. म्हणूनच म्हणतात, जो सहन करतो तोच खरी शक्ती उभी करतो आणि जगण्यासाठी त्याला नेहमीच काहीतरी कारण, प्रेरणा किंवा ध्येय मिळतं. धन्यवाद.